पुण्यात शिक्षण आणि नोकरीनिमित्त गेलेल्या तरुणांच्या पालकांचा आजचा दिवस एका हादरवून सोडणाऱ्या बातमीनं सुरू झाला। कारण पुणे पोलिसांनी एका रेव पार्टीवर छापा टाकत 100हून अधिक तरुणींना ताब्यात घेतलंय। रात्र उलटली तरी कुठे सुरू होते वीकेंड सेलिब्रेशन, पोलिसांच्या छाप्यात काय समोर आलं पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। हा सिक्रेट कोड असलेली पार्टी रंगली पुण्याच्या तुळापुरातील एका बंगल्यात। इंद्रायणी तीरावरील या बंगल्यात 100हून अधिक तरुणी झिंगले होते। अर्धी रात्र झाली, वीकेंड सेलिब्रेशन सुरू होतं। पहाटेच्या सुमारास पोलिसांनी बंगल्यावर धाड टाकली आणि यांची नशाच उतरली। त्याने दारूच नव्हे तर गांजा, हुक्का सेवन केल्याचा संशय व्यक्त होतोय। त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती। परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे। त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते। आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत। कारवाईवेळी पोलिसांना अनेक जण नशेच्या अंमलाखाली असल्याचं लक्षात आलं। त्यामुळे फॉरेन्सिक व्हॅनला तात्काळ पाचारण करण्यात आलं। त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। काहींच्या रक्ताचे नमुने सुद्धा तपासणीसाठी घेण्यात आलेत। धर्मवीर संभाजीराजांच्या बलिदान भूमीमध्ये आज जागतिक दर्जाचं स्मारक होत असताना अशा भूमीमध्ये असे प्रकार घडलेच नाही पाहिजेत। आणि हे जे प्रकार घडलेला आहे हे कुठल्याही प्रकारच्या ग्रामस्थाला किंवा गावाला काही याची कल्पनाच नाही। राज्य उत्पादन शुल्काने हे पण विचार करायला पाहिजे की ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आपण परवानगी देतो त्या ग्रामपंचायतीला त्याची माहिती आहे का हे तर जाणून घेतलं पाहिजे। मुळात राज्य उत्पादन शुल्काने ही जी परवानगी दिली ही कशाच्या आधारावर दिली याची शंका व्यक्त होत आहे। आणि पोलीस शासन आज नाही म्हणते माहिती, आता त्याचं त्यांना आणि फक्त राज्य उत्पादन शुल्कालाच माहिती की त्यांना कळवलंय की नाही ते। पूर्वी या ठिकाणी छोटंसं शेड होतं आणि इथं हे होतं, त्याची नोंद त्या ठिकाणी आहे। पण नंतर याच्या ठिकाणी बांधल्यानं एक्स्ट्रा बांधकाम झाल्याच्या नंतर याची नोंद त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये केलेली नाहीये। इतकी मोठी पार्टी ती साजरी करण्यासाठी आलेले 100हून अधिक जण। मात्र त्या पार्टीत रिचवल्या जाणाऱ्या दारूसाठी, साऊंड सिस्टीमसाठी आवश्यक परवानगीच घेतली नसल्याची प्राथमिक माहिती आहे। पुणे पोलिसांच्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळापूर या ठिकाणी रेव पार्टी सुरू झाली आणि पोलिसांनी रात्री अचानक या रेव पार्टीमध्ये धाड टाकली। मी सध्या याच तुळापूर परिसरात आहे आणि या तुळापूर परिसरातील जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी ही पार्टी सुरू होती। सुमारे 150 पेक्षा अधिक व्यक्ती खरं तर या रेव पार्टीमध्ये उपस्थित होते। 107 तरुण आणि 49 पेक्षा अधिक महिला खरं तर या रेव पार्टीमध्ये उपस्थित होत्या। काही व्यक्तींचे वय जर आपण पाहिलं तर ते 21 वर्षापेक्षाही कमी असल्याची माहिती खरं तर समोर येते। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मद्य विक्री आणि मद्य सेवनाचे परवान्याची जी मुदत आहे ती ही संपली होती। रात्री 11:30 वाजेपर्यंतच ती वैध होती। आणि या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता फॉरेन्सिक लॅब असेल किंवा पुणे पोलीस असेल ते अधिकचा तपास या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। गांजा असेल, त्यानंतर मद्य सेवन करण्यासाठी किंवा मद्य विक्रीसाठी जे काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणात आढळून आल्याचं पाहायला मिळतंय। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। पार्टीत सहभागी झालेल्यांचे वैद्यकीय अहवाल, जप्त केलेल्या साहित्याच्या तपासणीनंतरच या पार्टी संदर्भात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। मात्र इतकं मोठं आयोजन होतं, इतकी लोक त्यात सहभागी होतात याची जरा सुद्धा कुणकुण पोलिसांना लागत नाही। याविषयी सुद्धा यामुळे शंका उपस्थित होत आहेत। पुण्यावरून तुषार झरेकरसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।